क्रियाशील आयुष्य जगताना सृजनशीलतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या अनेक संधी आपल्याला मिळत जातात. तसेच निसर्ग सौंदर्य, जीवनातील मधुरता, अप्रतिम कलाकृती इत्यादींचा आस्वाद घेत असताना अमाप आनंद अनुभवता येतो. परंतु जेथे सृजनशीलता किंवा कलेचा, सौंदर्याचा पूर्णतया अभाव असतो, अशा खडतर आयुष्यात देखील जीवन सार्थ करणारी एक मोलाची वाट उपलब्ध असते. ती म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन, निर्मितीच्या संधी, सौंदर्य, कलापूर्ण जीवन. समृद्ध असले तरी केवळ यातच अर्थ असतो असेही नाही. दुःख, यातना आणि मृत्यू देखील जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. तेव्हा जीवनात जर अर्थ असेल तर त्यातील यातनांना देखील अर्थ आहे हे मान्य करावेच लागेल. कठीण समयी देखील आपण आपले भोग कसे भोगतो यावर आपण आपले जीवन किती अर्थपूर्ण बनवितो हे अवलंबून आहे. आपण मृत्यूशी मानाने, शौर्याने, निस्वार्थीपणे टक्कर देऊ शकतो किंवा स्वतःचे शरीर जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्लेशकारक झुंजीत माणुसकी विसरून आपण प्राण्यासारखे वागू शकतो. आलेल्या संकटाचा उपयोग आपण आपली नैतिक पातळी किती उंचावर नेऊ शकतो हे ठरवायला देखील करू शकतो. आपले वागणे आपण आपल्या वाटेला आलेल्या हाल अपेष्टांना पात्र आहोत का नाही ते ठरविते. माणसाच्या चारित्र्याची पारख तेथे होते. हे विचार साध्या सरळ नेहमीच्या अस्तित्वात असणाऱ्या आयुष्याला लागू होत नाहीत असे म्हणून सोडून देऊ नका. उच्च नैतिक पातळी गाठणे फार थोड्यांना जमते हे खरेच. छळछावणीतील असंख्य कैद्यांपैकी थोडेच आपले मानसिक स्वातंत्र्य सर्वतोपरी जपू शकले. संकटात नैतिक उदात्तता गाठू शकले हे खरे आहे. पण ती थोडीशी उदाहरणे. भोवताली असह्य वातावरण असताना देखील माणूस उच्च पातळीवर जगू शकतो या सिद्धांताला पुरावा देण्यासाठी पुरेशी होती. असे प्रसंग छळछावणीसारख्या ठिकाणीच येतात असे नाही, तर जेथे जेथे माणसावर संकट कोसळते तेथे तेथे त्याला उन्नतीची संधीही उपलब्ध असते. असाध्य रोगाने ग्रस्त झालेल्या माणसाचेच उदाहरण घ्या. एकदा मला एका रोग्याने लिहिलेले पत्र वाचायची संधी आली. त्याने आपल्या मित्राला लिहिलेले पत्र होते ते. ऑपरेशन करून देखील बरा न होऊ शकणाऱ्या आजाराने त्याला पछाडले होते व आपल्या आयुष्याचे थोडेच दिवस उरले आहेत हे त्याला कळून चुकले होते. आपण मृत्यूला धैर्याने सामोरे जाणाऱ्या माणसाच्या जीवनावर आधारित एक चित्रपट पाहिल्याचे त्याने लिहिले होते. ते पाहून मृत्यूला शौर्याने सामोरे जाणे हे देखील आयुष्यातील एक साध्यच आहे असे त्यांनी ठरवले. स्वतःला तशी संधी मिळाल्याचे तो धीराने कळवत होता. अनेक वर्षांपूर्वी ज्यांनी टॉल्स्टॉयच्या पुस्तकावर आधारित रेझरेक्शन नावाचा चित्रपट पाहिला होता त्यांच्याही मनात कदाचित असेच विचार आले असतील. त्यात लहान माणसे आणि नियती यांची गाठ पडल्याचे कथानक होते. आमची त्यावेळी कुठल्याही प्रारब्धाची गाठ पडली नव्हती आणि मोठेपणा मिळवण्याची कुठलीही संधी आमच्या समोर नव्हती. चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सारे जवळच्या एका उपगृहात गेलो. कॉफीनी सँडविचचा फडशा पाडेपर्यंत चित्रपट पाहून मनात आलेल्या अधिभौतिक उच्च विचारांचा आम्हाला विसर पडला होता. दैव जेव्हा आमच्या समोर उभे ठाकले नि महानता दाखवायची वेळ आली तोवर क्षणभर केलेले तेव्हाचे उच्च निर्धार आम्ही विसरून गेलो होतो. आम्ही अयशस्वी ठरलो. युद्ध संपल्यानंतर पुन्हा केव्हा तरी तो किंवा तसलाच चित्रपट बघितला तेव्हा त्या चित्रपटाबरोबरच इतरही अनेक दृश्ये माझ्या मनःचक्षुसमोर तरळली. भावप्रवण चित्रपटात दाखविता येणार नाहीत अशी कितीतरी चित्रे होती ती. कुणा महान व्यक्तिमत्वाची, त्यांचे अंतर्यामिक सामर्थ्य दर्शविणारी चित्रे त्यात होती. तसेच छळछावणीत मी पाहिलेल्या एका तरुण मुलीच्या मृत्यूचीही चित्रे होती. तिची गोष्ट अगदी साधी आहे. कदाचित तुम्हाला ती गोष्ट म्हणजे माझ्या कल्पनेचा खेळ आहे असे वाटण्याचीही शक्यता आहे. परंतु माझ्यासाठी ती साधी गोष्ट एखाद्या अतीव सुंदर कवितेसारखी आहे. आपला मृत्यू लवकरच म्हणजे पुढील काही दिवसातच होणार आहे हे तिला कळून चुकले होते. तरीही ती हसतमुख होती. ती मला म्हणाली, दैवाने मला हा एवढा मोठा तडाखा दिला हे एका अर्थी बरेच झाले. पूर्वायुष्यात मी अगदी सुखासीन होते. अध्यात्माचा मी कधी विचार केला नव्हता. तिच्या झोपडीच्या लहानशा खिडकीतून दिसणाऱ्या झाडाकडे बोट दाखवीत ती पुढे म्हणाली, ते झाड दिसते आहे ना, इथल्या एकांतवासातले ते माझे एकुलते एक मैत्र आहे. त्या खिडकीतून चेस्टनटच्या झाडाची फक्त एक लहानशी फांदी दिसत होती. त्या फांदीवर 2 फुले उमलली होती. मी अनेकदा त्या झाडाशी बोलते, ती म्हणाली. तिला मनोविकार होऊन आभास होत आहेत का याची मला काळजी पडली. चिंतातूर होत मी तिला, झाड पण तुझ्याशी बोलते का म्हणून विचारले. तिने होकारार्थी उत्तर दिले. काय म्हणते आहे ते तुला? अधिकच चिंताग्रस्त होत मी पुन्हा विचारले. झाड म्हणते, मी आहे ना इथे, इथेच आहे. माझे नाव जीवन, अक्षय जीवन, ती उत्तरली. म्हणून म्हणतो मी की कैद्याचे मनोजीवन त्यांच्यावर बाहेरून लादलेल्या वातावरणापेक्षा त्यांनी स्वतः कळून सवरून घेतलेल्या निर्णयावर
यावर अधिक अवलंबून असते. ज्या कैद्यांचा छळछावणीतील अमानुष वातावरणात आपल्या मनोजीवनावरील ताबा सुटला, ज्यांनी त्या परिस्थितीत आपल्या नैतिकतेचा बळी दिला, त्यांचा पूर्णपणे अंधपात झाला. कैद्यांच्या मानसिक तपासणीत हेच आढळून आले. मग प्रश्न हा उरतो की छावणीतील वातावरण आपल्या जीवनावरचा स्वतःचा ताबा सुटू न देण्याकरता त्यांना काय करता आले असते? त्यांनी काय करायला हवे होते? छळ छावणीतून वाचलेल्या कैद्यांचे अनुभव ऐकले किंवा वाचले तर असे आढळून येते की अनिश्चितता ही त्यांना सर्वात भयंकर शिक्षा वाटली. आपण येथे किती दिवस अडकून पडणार आहोत हे त्यांना माहीत नव्हते. छावणीत हा प्रश्न विचारता येण्याची शक्यता नव्हती. तसे करणे निरर्थक होते. कैदेची मुदत अनिश्चित आणि अमर्यादित स्वरूपाची होती. एका मनोवैज्ञानिकाने छावणीतील अस्तित्वाला अनंत अनिश्चित आयुष्य असे म्हटले आहे. छावणीत नव्याने आलेले कैदी तेथील परिस्थितीबाबत पूर्णतया अनभिन्न होते. दुसरीकडून छावणीत हलविले गेलेल्या कैद्यांना मौन बाळगणे भाग पडत होते. काही छावण्यातूनच कोणीच बाहेर पडू शकले नव्हते. छावणीत आल्यावर कैद्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल. या साऱ्यांचा शेवट काय होणार या विचाराने मन व्यापून जाईल. ही परिस्थिती, हे अस्तित्व बदलेल तरी का नाही? बदलले तर कसे आणि केव्हा हे कळणे दुरापास्त असे. लॅटिन भाषेत फिनिश या शब्दाला दोन अर्थ आहेत. एक अर्थ संपणे, शेवट हा आहे, तर दुसरा आहे साध्य, ज्याला सध्याच्या अस्तित्वाचा शेवट कधी व कसा होणार हे जाणून घेण्याची शक्यता नव्हती. त्याला साध्याचा विचार करणेही कठीण होते. सर्वसाधारण माणसे बघतात तशी भविष्याची स्वप्ने तो पाहू शकत नसे. भविष्याची स्वप्ने बघता न आल्याने त्याच्या मनाची घडणच बदलून जाईल. लाकडास वाळवी लागली की होते तशी त्याच्या मनाची पोखरण सुरू होईल. छावणी व्यतिरिक्त इतरत देखील थोड्याफार फरकाने हे दृश्य आपल्याला दिसते. उदाहरणार्थ, बेकारीने ग्रस्त झालेल्या माणसाच्या मनास देखील अशीच पोखरण लागते. भविष्याची स्वप्ने पाहण्याची त्याची क्षमता सुद्धा कमी होते. खाणीत काम करणारे मजूर बेकार झाल्यावर त्यांचे मानसिक वेळापत्रकच बदलून जाते. छावणीत देखील मानसिक वेळापत्रकाचे विरूपण होते. शारीरिक आणि मानसिक छळाने ग्रस्त दिवसाची लांबी अमर्याद वाढलेली असे वाटत असे. या उलट 7 दिवसांचा आठवडा कधी संपला ते कळत नसे. दिवस आठवड्यांपेक्षा लांब होऊन काळाचा विपर्यास झाला असे वाटते. थॉमस मॅन नावाच्या लेखकाने आपल्या द मॅजिक माउंटन जादूचा पर्वत या पुस्तकात मानसिकदृष्ट्या छावणीतील कैद्यासारख्याच अवस्थेत असलेल्या लोकांविषयी, उदाहरणार्थ केव्हा घरी जायला मिळेल हे न माहीत असलेले, सॅनिटोरियममध्ये असलेले क्षयाचे रोगी असेच उद्गार काढले आहेत. भविष्याची स्वप्ने पाहता न आल्याने साध्य न ठरवू शकणाऱ्या त्या लोकांनाही काल विपर्यासाचा असाच अनुभव येतो. छावणीत येताना स्टेशनपासून तळावर पोहोचेपर्यंत केलेल्या परेडमधल्या अनुभवाचे वर्णन करताना मला एक कैदी म्हणाला, मी जणू स्वतःच्या प्रेतयात्रेत भाग घेतला आहे. आपले भविष्य संपले आहे. मृत्यू होऊन आपले आयुष्य झाले संपले या सदरात जमा झाले आहे असे मला भासत होते. इतर वाईट अनुभव अशा भावनात भर घालत होतेच. बेमुदत कैद ही छळ छावणीतील सर्वात मोठी शिक्षा होती. त्यामुळे आयुष्याला रितेपण आल्यासारखे वाटे. जागेच्या संकल्पनेवर देखील या भावनेचा परिणाम होईल. काटेरी कुंपणाबाहेरील जग आवाक्यापलीकडील आणि काल्पनिक असल्यासारखे वाटे. कुंपणापलीकडील माणसे, तेथील घटना साऱ्या भूताटकीसारख्या वाटत. बाहेरच्या जगातील कधी काळी दिसणारी दृश्ये जणू आपण मृत्यू लोकातून परत येऊन पाहत असल्यासारखी वाटत. मनाने खचलेला आणि भविष्याची स्वप्ने न पाहू शकणारा कैदी मग भूतकाळात वावरायला शिके. भूतकाळात गेले की वर्तमान काळातील भीषणतेची सत्यता कमी झाल्यासारखी कशी वाटे हे आपण मागे पाहिलेच आहे. परंतु अशा रीतीने वर्तमान काळ हरवून बसण्यात देखील धोका असे. कारण मग कैद्याची वर्तमान काळातील काही संधींचा उपयोग करून घेण्याची क्षमता संपून जाईल. छळ छावणीत देखील काही चांगले करण्याची संधी अधूनमधून गवसे. आधीच अनिश्चित आणि भविष्यहीन आयुष्यात वर्तमान देखील हरवून बसल्याने कैद्याचे स्वतःच्या मनावरील नियंत्रण पूर्णतया सुटण्यास मदत होईल. जीवनाला सामोरे जाऊन त्याच्याशी समर्थपणे टक्कर देण्याऐवजी ते डोळे मिटून भूतकाळातच वावरणे पसंत करीत. त्यांच्यासाठी आयुष्य संपूर्णतः दिशाहीन, निरर्थक बने. अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःची स्वतः पलीकडे जाऊन उन्नती करण्याची संधी ते हरवून बसत. घन तमी शुक्र बघ राज्य करी या वचनाची सत्यता दिशाहीन बनलेले कैदी विसरून जात. अशा वातावरणावर मात करून उच्च नैतिक ध्येय गाठणे फार थोड्यांनाच शक्य होते हे मी मागे सांगितलेच आहे. व्यावहारिक दृष्टीने अयशस्वी ठरलेल्या आणि मरणाच्या दारी गेलेल्या काही थोड्या लोकांस ही नैतिक उन्नतीची संधी मिळाली होती. साध्या आयुष्यात कदाचित त्यांना असे मोठेपण गाठता आले नसते. बिस्मार्कने म्हटले आहे
की आयुष्याचा अनुभव कधी-कधी दाताच्या डॉक्टरकडे जाण्यासारखा असतो. आपण आणखी दुखणार म्हणून वाट पाहत राहतो अन तोवर सारे काही संपून गेलेले असते. छावणीतील आमच्यासारख्या सर्वसाधारण कैद्यांचा अनुभव तसाच होता. आयुष्यातील साऱ्या संधी आपल्याला मागे टाकून निघून गेल्या असेही आम्हाला वाटत होते. खरे तर परीक्षा आणि स्वतःला उच्च पदाकडे न्यायच्या संधी दोन्ही सतत पुढे येतच होत्या. कसोशीचा प्रयत्न करून आपण त्यात उत्तीर्ण व्हायचे का? त्यांना डावलून बहुतांश कैद्यांसारखे भाजीपाल्यासारखे क्रियाहीन आयुष्य काढायचे हे आपल्यालाच ठरवायचे होते. छावणीतील मन मारणाऱ्या दूषित वातावरणाला टक्कर देण्यासाठी कैद्यांना तयार करायचा, त्यांचे मनोबल वाढवायचा, त्यांना आत्मघातकी मार्गावरून परतविण्याचा एकच मार्ग तेथे उपलब्ध होता. तो म्हणजे त्याला त्याच्या पुढील आयुष्यात साध्याची ओळख करून द्यायची. मानसोपचाराचा हा फार महत्त्वाचा भाग होता. मानवी जीवनाचे वैशिष्ट्य हे आहे की भविष्याकडे बघतच तो वर्तमान जगू शकतो. अत्यंत कसोटीच्या काळातून यशस्वीरित्या मुक्त व्हायचा तोच एक उपाय असतो. काही कैदी स्वतःतील उपजत प्रेरणेने हा मार्ग शोधण्यात यशस्वी होत. कधी कधी मात्र खचून गेलेल्या मनाला महत् प्रयासाने आपले साध्य शोधायला शिकवावे लागे. कैद्याला कधी कधी मोठ्या कष्टाने मन साध्यावर केंद्रित करायला शिकावे लागे. मला स्वतःचाच असा एक अनुभव आठवतोय. एकदा फाटक्या जोड्यानिशी लांब वर चालत जात असता माझ्या पायावर व्रण येऊन ते भयंकर दुखू लागले. मी लंगडत काही किलोमीटर दूर असलेल्या कामाच्या जागी जायचा प्रयत्न करीत होतो. अतीव दुखण्याने माझे डोळे भरून येत होते. थंडगार बोचरा वारा अंगाला झोंबत होता. या फुटक्या आयुष्यातील अगणित दुःखांनी मन पोळत होते. मनात विचारांचे काहूर माजले होते. काय बरे असेल आज रात्रीच्या जेवणात एखादा लहानसा मांसाचा तुकडा असला तर माझा पावाचा तुकडा देऊन बदल्यात तो घ्यावा का? 15 वड्यापूर्वी अधिक काम करून मिळवलेली माझी शेवटची सिगारेट देऊन जास्तीचे सुख पदरात पाडावे. जोड्याचे बंद म्हणून वापरत असलेली तार तुटून गेली होती. कुठे बरं मिळेल दुसरा तारेचा तुकडा? दुखऱ्या पायांनी कामाच्या जागी मला वेळेवर पोहोचता येईल का? का उशिरा पोहोचल्याने वेगळ्याच अनोळखी तुकडीबरोबर मला काम करावे लागेल? त्या तुकडीवरील अधिकारी जास्त दुष्ट तर नसेल? त्या दुसऱ्या कापोशी सूत कसे बरे जुळवावे? ते जमले तर या लांब वरच्या कामाच्या जागेऐवजी छावणीतल्याच एखाद्या कामावर तो माझी नेमणूक करेल का? तसे झाले तर रोज कराव्या लागणाऱ्या या लांब परेडचा त्रास तरी वाचेल. दररोज क्षणाक्षणाला छळणाऱ्या या आयुष्याचा मला अगदी उबग आला. या असल्या अत्यंत महत्त्वाच्या पण लहान सहान गोष्टींचा विचार करण्यात आपल्या आयुष्याचा व्यय होतोय हे लक्षात आल्यावर तर मला सगळ्यांचा वीट आला. मग बळजबरीने माझ्या मनाचे तट्टू मी दुसरीकडे वळविले. एकाएकी मला मी दिसलो. उबदार, भरपूर उजेड असलेल्या सुरेख सभागृहातील व्यासपीठावर मी उभा होतो. गाद्यांच्या खुर्चीवर बसलेला माझ्या समोरील श्रोते समुदाय तन्मयतेने माझे भाषण ऐकत होता. छळ छावणीतील मनोवृत्ती या विषयावर मी भाषण देत होतो. मला जाचत असलेले सारे दुःख जणू व्यक्ती निरपेक्ष झाले. मी तटस्थ शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून त्यांना न्याहाळत त्यांचे वर्णन करीत होतो. तसे केल्याने मला सद्य परिस्थितीवर मात करता आली. जणू काही हा वर्तमान काळ कधीच भूतकाळात जमा झाला होता. मी आणि माझे दुःख माझ्याच अभ्यासाचे वेधक विषय बनले होते. स्पिनोझा म्हणतो त्रासाचे रंगरूप व्यवस्थितपणे रेखाटले की त्रासातील त्रासिकता संपते. भविष्यावरील स्वतःच्या भविष्यावरील विश्वास उडालेला कैदी भविष्यच हरवून बसतो. त्याची आध्यात्मिक बैठकच उद्ध्वस्त होते. त्याचा शारीरिक आणि मानसिक क्षय सुरू होतो. एका अवचित क्षणी तो पूर्णपणे ढासळतो. छावणीतील अनुभवी कैद्यांना असे प्रसंग चांगले परिचयाचे झाले होते. आम्हाला अशा अवस्थेची फार भीती वाटे. स्वतःसाठी नव्हे, कारण स्वतः त्या अवस्थेत गेल्यावर सारे संपलेले असणार हे आम्हाला माहीत होते. परंतु आपला सहकारी अथवा मित्र कोसळलेला पाहिला की आमची भीतीने गाळण उडे. अचानक एका सकाळी कोणीतरी बिछाण्यातून उठून तोंड धुवून परेड मैदानावर जायचे नाकारी. त्याला उभे करायला केलेल्या विनवण्या, दाखविलेला धाक, प्रसंगी दिलेले बुक्के सुद्धा निकामी ठरत. तो हालचाल न करता निस्तब्ध पडून राही. आजारी असला तरी रोग्यांसाठी असलेल्या उपचार केंद्रात जायचे नाकारी. त्या अवस्थेतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तो काहीही करण्याचे नाकारी. नुसता हताश झालेला तो मग स्वतःच्याच विष्ठेत पडून राही. त्याला कसलेच सोयर सुतक उरलेले नसे. एकदा मला भविष्याची आशा हरवून बसणे नि शरीर स्वास्थ्य याचा किती निकटचा संबंध आहे ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. आमच्या गटाचा वॉर्डन माझ्याजवळ येऊन मला तुला काही सांगायचं आहे असे म्हणू लागला. ऑपेरा
पहिरा संगीत रचनाकार म्हणून बऱ्यापैकी नावाजलेला माणूस होता तो. डॉक्टर, मला एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नात एक आवाज मला म्हणाला की तू कसलीही इच्छा करू शकतोस, कुठलाही प्रश्न विचारू शकतोस, मात्र तुला खरोखर जे जाणून घ्यायचे आहेच तेच विचारायला हवे. तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मी काय विचारले माहीत आहे? मी विचारले की माझ्यासाठी हे युद्ध केव्हा समाप्त होईल. डॉक्टर, तुम्हाला कळला का मी विचारलेला प्रश्न? माझ्यासाठी युद्ध केव्हा संपेल? आपल्या दुःखाचा शेवट कधी होईल? केव्हा सुटू आपण या छळछावणीतून? तुला हे स्वप्न कधी पडले? मी विचारले. फेब्रुवारी 1945 मध्ये आमचा संवाद झाला. तेव्हा मार्च महिन्याची सुरुवात होती. काय उत्तर दिले तुला स्वप्नातल्या आवाजाने? गुपचूप काही सांगावे तसे तो माझ्या कानात कुजबुजला. 30 मार्चला. मला हे सांगताना तो आशेने फुलून आला होता. स्वप्नातील आवाजाच्या खरेपणाबद्दल त्याला मुळीच शंका नव्हती. स्वप्नातील ते बोल खरे होणार हा विश्वास त्याला होता. जसजशी सांगितलेली तारीख जवळ येऊ लागली, आमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या बातम्यात युद्ध संपण्याची, आमच्या सुटकेची कुठलीच चिन्हे दिसेनात, तसतशी त्याची आशा मावळत चालली. मार्चच्या 29 तारखेस त्याला खूप ताप भरला. 30 तारखेला भ्रम होऊन त्याची शुद्ध गेली आणि 31 तारखेस तो मरण पावला. वैद्यकीय निदान, तो टायफसने मरण पावला हे होते. माणसाची मनस्थिती, त्याची आशा, निराशा, धैर्य, दुर्बलता व त्याची शारीरिक अवस्था, त्याची रोगप्रतिबंधक शक्ती यांचे नाते किती निकटचे आहे हे ज्यांना माहीत आहे त्यांनाच आशेचा दीप मालवणे हे शरीराला किती घातक असू शकते ते कळू शकेल. माझ्या मित्राच्या मृत्यूचे खरे कारण होते त्याच्या आशा अपेक्षांचे मरण. जेव्हा त्याला सांगितलेलं आमच्या सुटकेचा दिवस जवळ येऊनही आमच्या सुटकेची चिन्हे दिसेनात, तेव्हा त्याची घोर निराशा झाली. त्याच्या शरीरातील जंतू प्रतिबंधक शक्तीचा लय झाला. तेथे वास करीत असलेल्या टायफसच्या जंतूंनी त्याच्या शरीराचा ताबा घेतला. स्वतःच्या भविष्यावरचा त्याचा विश्वास ढासळला. त्याशिवाय जगण्याची इच्छा मेली आणि त्याचबरोबर त्याच्या देहानेही ठाव सोडला. अखेर त्याच्या स्वप्नातील आवाजाचे बोल खरे ठरले. त्याची सुटका झाली. या केसचे अवलोकन करून काढलेले माझे निष्कर्ष आणि छावणीतील प्रमुख कैद्याने मला सांगितलेले त्याचे अनुभव अगदी तंतोतंत जुळतात. 1944चा नाताळ आणि 1945चे नवे वर्ष यामधील काळात आमच्या छळछावणीतील मृत्यूचे प्रमाण अपेक्षेबाहेर वाढले. प्रमुख कैद्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे कारण आमची वाढती उपासमार, चढते कष्ट, वाईट हवा किंवा नवीन साथ हे नव्हते. बहुतेक कैद्यांना आशा वाटत होती की निदान या नाताळात तरी सुटका होऊन आपल्याला घरी जाता येईल. नाताळ आला आणि युद्ध संपून सुटका होण्याची चिन्हे दिसेनात, तेव्हा साऱ्यांचा धीर खचला. घोर निराशेने त्यांना ग्रासले. त्यांची प्रतिकार शक्ती संपली आणि खूपसे लोक मरण पावले. मागे म्हटल्याप्रमाणे माणसाची गेलेली आशा त्याला परत मिळवून द्यायची असेल, त्याचे मनोबल वाढवायचे असेल तर त्याच्या समोर कुठले तरी साध्य ठेवणे अत्यंत आवश्यक असते. तत्वज्ञानी नीत्शेने म्हटले आहे की ज्याला कशासाठी जगायचे हे कळले तो कसाही जगू शकतो. कैद्यांची काळजी घेणाऱ्या मनोवैज्ञानिकांनी हे तत्व दीपस्तंभासारखे सतत डोळ्यांसमोर ठेवायला हवे. छळछावणीतील भयान अस्तित्वात जगत राहण्यासाठी मनोवैज्ञानिकांनी कैद्यांना जमेल तेव्हा त्यांच्या जगण्याचे कारण दाखवायला, पटवायला हवे. ते जमले तर कैद्यांना जगण्याचा मार्ग सापडण्याची शक्यता वाढेल. ज्यांना तो मार्ग सापडत नाही, जगण्याचे ध्येय गवसत नाही, जीवनात काही तथ्य राहिले आहे असे वाटत नाही, त्यांना जगण्यात काहीच अर्थ वाटत नाही, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आयुष्याकडून आता माझ्या कुठल्याच अपेक्षा राहिल्या नाहीत असे सांगून ते निरुत्तर करतात. अशा छळछावणीतील परिस्थितीत आम्हाला आमचा स्वतःचा दृष्टिकोन बदलण्याची फार आवश्यकता होती. आयुष्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत किंवा असाव्यात याचा विचार करण्याऐवजी आयुष्य आपल्याला काय आव्हान करतंय हे आम्हाला स्वतःला आणि धीर सोडून बसलेल्यांना शिकवायची गरज होती. आयुष्याला काय अर्थ आहे असे विचारण्याऐवजी आयुष्यातील प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला आपण काय अर्थ देऊ शकतो हे आयुष्य आपल्याला विचारत आहे हे समजून घ्यायला हवे आणि उत्तर केवळ भाषणात आणि उपासनेत न शोधता आपल्या वागण्यात आणि कृतीत शोधायला हवे. शेवटी आयुष्य म्हणजे जबाबदारी अंगावर घेऊन आपल्या पुढे टाकलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर शोधणे, त्यातील गुंता सोडवायचा कसोशीचा प्रयत्न करणे हेच असते ना. आयुष्याने समोर ठेवलेल्या समस्या सोडवायचा प्रत्येकाचा मार्ग आणि त्याला सापडलेले उत्तर वेगवेगळे असू शकते. परिस्थितीनुसार त्यात बदल देखील होऊ शकतात. म्हणूनच आयुष्यातील अर्थाची सरसकट एकच व्याख्या करता येणार नाही.
याचा अर्थ आयुष्य म्हणजे काहीतरी धूसर, अनाकलनीय आहे असे नाही. आयुष्य मूर्त, निसंदिग्ध असते. त्याबाबतच्या जबाबदाऱ्याही तशाच मूर्त असतात. प्रत्येकासाठी नियती आपापला आकार घेऊन येते. त्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी, इतरांच्या नियतीशी करणे योग्य नसते. तसेच आयुष्यातील स्थिती बदलती असल्याने दरवेळी परिस्थितीनुसार नवनवीन उत्तरे शोधायची देखील गरज असते. कालचे उत्तर आजच्या अवस्थेत बरोबर ठरेल असे खात्रीलायकपणे म्हणता येणार नाही. प्राप्त परिस्थितीत अनेकदा आपल्या हाताने आपले प्रारब्ध ठरवावे लागते, तर कधी आलेल्या संधीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे शिकावे लागते. क्वचित कधी आलेले प्रारब्ध स्वीकारायला देखील शिकावे लागते. आला क्षण आपापली अपूर्वाई घेऊन येतो. प्रत्येक समस्या तिचे उत्तर मागत असते. जेव्हा दुर्भाग्य समोर येऊन टाकते, तेव्हा नियतीने आपल्याला घातलेले ते एक आगळे वेगळे कोडे आहे असे समजून ते स्वीकारावे लागते. आपले भोग आपण कुणाला वाटून देऊ शकत नाही. ते दुःख भोग आपल्याला त्यांच्याशी सामना करायची अनुपम पद्धत निवडायची संधी देतात. तुम्ही म्हणाल मी भरकटतो आहे, निव्वळ तत्वज्ञान सांगतो आहे. तसे नाही. छळछावणीतील आम्हा कैद्यांसाठी केवळ वेळ घालवण्यासाठी म्हणून केलेल्या किंवा मतप्रणाली म्हणून मांडलेल्या या चर्चा नव्हत्या. केवळ अशी विचार पद्धतीच आमच्या उपयोगी पडू शकणार होती. आम्हाला निराशेच्या खोल गर्तेत पडण्यापासून वाचवू शकणार होती. जेव्हा येथून जिवंत बाहेर पडायचा कुठलाही मार्ग समोर नव्हता, तेव्हा वरील विचार आम्हाला दिशा दाखविण्यास कामी पडत होते. धन दौलत जमविणे, काहीतरी मोलाचे काम करणे, आपले ध्येय गाठणे वगैरे पूर्वायुष्यातील सफल जीवनाच्या आमच्या व्याख्या कधीच कालप्रवाहात वाहून गेल्या होत्या. आता आमच्यापुढे जीवन मरणाच्या चक्राचा, त्यातील यातनांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे, समस्यांना समर्थपणे मानाने सामोरे जाणे एवढे एकच काम बाकी होते. क्लेशाचा अर्थ कळल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, ते नाकारणे किंवा खोटी आशा बाळगून छळाचे मानसिक मोल कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे आम्ही सोडून दिले. भोग भोगणे हे देखील आयुष्यातील एक अपरिहार्य कार्य आहे असे समजून त्याच्याकडे पाठ फिरवणे आम्ही सोडून दिले. किंवा राईल्कने विचारल्याप्रमाणे अजून किती भोग बाकी आहेत बरं, असे विचारत आम्ही ते भोगायच्या व त्यातील आम्हाला उन्नतीस नेणाऱ्या संधी शोधायच्या मार्गी लागलो. भोग तर अनंत होतेच, तेव्हा गुपचूप अश्रू ढाळण्याच्या व अगतिक होण्याच्या क्षणांना कमीत कमी वेळ देत कंबर कसून दुःखांना सामोरे जाणे भाग होते. अश्रूंची लाज बाळगण्याचे कारण नव्हते. माणूस नियतीस धैर्याने तोंड देत असल्याचे ते साक्षी होते आणि घोतक होते. काही लोकांनी ते ओळखले. आपण अधूनमधून अश्रू ढाळत असल्याची ते ओशाळवाणे होत कबुली देत. एकदा बरोबरच्या सहकार्याला तुझ्या पायावरची सूज कशाने कमी झाली असा प्रश्न केला असताना त्याने मी रडून ती डोळ्यांवाटे घालवून टाकली अशी प्रांजळ कबुली दिली. छळछावणीत संधी मिळेल तेव्हा वैयक्तिक अथवा सामुदायिक मानसोपचाराची सुरुवात हलक्या पावलांनी होत होती. वैयक्तिक उपचाराची वेळ बहुधा आणीबाणीच्या प्रसंगी येई. माणसाचा जीव वाचवण्यासाठी केलेले ते उपचार असत. कैद्यास आत्महत्येपासून परावृत्त करणे हे महत्त्वाचे होते. छावणीतील कसोशीने पाळल्या जाणाऱ्या नियमांप्रमाणे कुणी गळ्याभोवती दोर बांधून स्वतःस फाशी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो दोर कापण्याची इतरांना सक्त मनाई होती. तसेच आत्महत्येचा कुठलाही प्रयत्न करणाऱ्यास वाचविण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मुळात असा प्रयत्नच न होऊ देणे हे फार महत्त्वाचे होते. मला 2 केसेस चांगल्या आठवत आहेत. दोन्हीत बरेच साम्य होते. दोघांनी आत्महत्या करण्याच्या आपला हेतूंची वाच्यता केली होती. दोघेही आत्महत्येचे कारण आता आयुष्यात काही अर्थ राहिला नाही हे असल्याचे सांगत होते. दोघांनीही आयुष्य तुमच्याकडून काही मागतंय हे समजावून सांगणे अत्यंत अगत्याचे होते. त्यांच्या भविष्याशी त्यांची ओळख करून देणे, त्यातील त्यांच्या कर्तव्यांची त्यांना जाणीव देणे फार महत्त्वाचे होते. शोध करता आम्हाला ती कारणे सापडली. एकाचे त्याचे अत्यंत लाडके असलेले मूल परदेशात होते. ते त्याची वाट पाहत होते. त्या मुलासाठी असलेली त्याची जागा इतर कोणालाही भरून काढणे शक्य नव्हते. दुसरा शास्त्रज्ञ होता. त्याने पुस्तक मालिका लिहिल्या होत्या. पुस्तक प्रकाशनाचे काम व्हायचे होते. ते काम इतर कोणीही पूर्ण करू शकणार नव्हते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यातील प्रेमाची, कर्तृत्वाची, निर्मितीची अद्वितीयता होती. त्या अपूर्वतेत प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ
अर्थ वेगवेगळा आणि मोहक होता. हे समजून घेतले तर आपल्या आयुष्यातील विशिष्ट अर्थ टिकवण्यासाठी असलेल्या स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होते. ओघानेच त्यासाठी स्वतःचे जगणे आवश्यक आहे हे पटू लागते. ज्याला आपण कुणासाठी तरी कशासाठी तरी जबाबदार आहोत हे समजून येते, त्याला आपले आयुष्य वाऱ्यावर फेकून देता येत नाही. त्याला कशासाठी जगायचे ते कळते, मग तो कसे जगायचे ते शोधून काढतो. छावणीत सामुदायिक मानसोपचाराच्या संधी मिळणे दुरापास्त असे. अशा वेळी उदाहरणाने शिकविणे महत्त्वाचे होऊन बसे. शब्द वापरता येत नसत तेव्हा कृतीने दिशा दाखविता येत असे व ते अधिक परिणामकारी ठरत असे. काही वॉर्डन्स वरिष्ठांच्या अत्याचारी वागणुकीशी सहमत नसत. स्पष्टपणे बोलणे शक्य नसले तरी अशा वॉर्डन्सना आपल्या न्यायपूर्ण व धीर देणाऱ्या अनेक लहान मोठ्या कृतीतून त्यांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांना नैतिक प्रोत्साहन देता येईल. त्यांच्या सहानुभूतीपूर्वक वर्तनाचा ताबडतोब परिणाम होईल आणि तो जास्त काळ टिकणारा असे. जेव्हा भोवतालची परिस्थिती अनुकूल वातावरण तयार करी तेव्हा शब्द देखील अत्यंत उपयोगी ठरत. याचा प्रत्यय मला आमच्या झोपडीतील कैद्यांवर सामुदायिक मानसोपचार करण्याचा प्रसंग पडला त्यावेळी आला. भोवतालच्या वातावरणाने त्यांचे मन माझे म्हणणे ऐकून घ्यायला तयार केले होते, त्यामुळे माझे शब्द परिणामकारक ठरले. तो दिवस फार वाईट होता. परेड करायच्या वेळी एक घोषणा करण्यात आली होती. आजपासून अमुक तमुक गोष्टीस घातपाती कारवाया म्हणून संबोधण्यात येईल. त्या गोष्टी करण्यास फाशीची शिक्षा देण्यात येईल. घातपाती कारवाया च्या व्याख्येत दुखऱ्या पावलाला आधार देण्यासाठी जुन्या पांघरुणाची चिंधी फाडणे, भुकेपोटी छोटासा पावाचा तुकडा चोरणे अशांसारख्या किरकोळ गुन्ह्यांचा समावेश होता. थोड्याच दिवसांपूर्वी भुकेने व्याकुळ झालेल्या एका कैद्याने कोठाराचे दार फोडून थोड्याशा बटाट्यांची चोरी केली होती. चोरी उघडकीस आली. काही कैद्यांनी चोराला ओळखले होते. अधिकाऱ्यांनी ही गोष्ट कळताच त्यांनी गुन्हेगाराला आमच्या हाती सोपवा, नाहीतर सर्वांस 1 दिवसाचा संपूर्ण उपास पडेल अशी धमकी दिली. छावणीतील 2,500 कैद्यांनी उपास करण्याचे पत्करले. त्या संध्याकाळी उपाशी अन निरुत्साहित झालेले आम्ही सारे आमच्या मातीच्या झोपडीत पडलो होतो. कुणी फारसे बोलत नव्हते. बोललेला प्रत्येक शब्द जणू चिडचिड वाढविणारा वाटत होता. भरीला भर म्हणून की काय छावणीतील दिवे गेले. वातावरण तंग झाले होते. आमचा वरिष्ठ वॉर्डन अनुभवी नि समंजस होता. त्याने आमची मनस्थिती प्रतिबिंबित करणारे एक छोटेसे भाषण करून आम्हाला बोलते केले. गेल्या काही दिवसात आजाराने अथवा आत्महत्या करून मरण पावलेल्या आमच्या अनेक सहकाऱ्यांबद्दल तो बोलला. अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत होणाऱ्या नैराश्याबद्दल तो बोलला. घोर निराशेच्या गर्तेत हरवण्याआधी ती थांबविण्याचा कुठला तरी मार्ग असेलच असे विधान त्याने केले. मग माझ्याकडे बोट दाखवत साऱ्यांना योग्य सल्ला देण्यासाठी त्याने मला नेमले. त्यावेळी मी कुणालाही कुठलाही सल्ला अथवा उपदेश द्यायच्या मनस्थितीत नव्हतो. कैद्यांना आवश्यक असलेले मानसोपचार मी करू शकत नव्हतो. मी थंडीने गारठलेला होतो, उपाशी होतो, अतीव थकव्यामुळे चिडचिडा झालेला होतो. तरी देखील प्रयत्न करणे मला भाग होते. आलेल्या अनमोल संधीचा फायदा घेणे त्यावेळी अत्यावश्यक होते. त्यावेळी सर्वांना धीर देणाऱ्या शब्दांची अत्यंत निकड होती. मी सुरुवात केली.